नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्याय उत्तरांसह इयत्ता 8वी विषय भूगोल पाठ 8वा उद्योग। प्रश्न पहिला, अचूक पर्याय समोरील चौकटीत राईट अशी खूण करा। अ, औद्योगिक विकासावर खालीलपैकी कोणता घटक प्रत्यक्ष परिणाम करत नाही? कोणता करत नाही? हवा। आ, खालीलपैकी कोणता उद्योग हा लघु उद्योग आहे? कोणता उद्योग आहे? पुस्तक बांधणी उद्योग। ई, खालीलपैकी कोणत्या शहरात माहिती तंत्रज्ञानाचे केंद्र नाही? कोणत्या शहरात नाही? जुनी दिल्ली। ई, उद्योगांना नफ्यातील 2% रक्कम कशासाठी वापरणे अनिवार्य आहे? उद्योगांचे सामाजिक दायित्व। आता प्रश्न दुसरा, खालील विधाने तपासा व अयोग्य विधाने दुरुस्त करा। 1. देशातील लघु व मध्यम उद्योग अवजड उद्योगांना मारक ठरतात। विधान कसं आहे? अयोग्य आहे। मग दुरुस्त केल्यावर देशातील लघु व मध्यम उद्योग अवजड उद्योगांना पूरक ठरतात। 2. देशातील कारखानदारी देशाच्या आर्थिक विकासाचे निर्देशक आहेत। विधान कसं आहे? योग्य। 3. औद्योगिक विकास महामंडळाच्या स्थापनेचा उद्देश उद्योगांचे विकेंद्रीकरण करणे हा आहे। विधान योग्य आहे। 4. उद्योगांचे सामाजिक दायित्व हे प्रत्येक उद्योगांसाठी अनिवार्य आहे। विधान अयोग्य। मग दुरुस्त कसं पाहिजे? उद्योगांचे सामाजिक दायित्व हे प्रत्येक उद्योगांसाठी अनिवार्य नाही। प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची उत्तरे 3 ते 4 ओळीत लिहा। 1. औद्योगिक क्षेत्रासाठी सरकारकडून कोणकोणत्या सुविधा उपलब्ध होतात? 1. औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना सरकारकडून वीज, पाणी, कर यांमध्ये सवलती दिल्या जातात। 2. औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना सरकारकडून सवलतीच्या दरात जमीन उपलब्ध करून दिली जाते। 2. औद्योगिक विकासाचा राष्ट्रीय विकासावर कसा परिणाम होतो हे तुमच्या शब्दात। 1. औद्योगिक विकासामुळे रोजगाराची पातळी वाढते। 2. देशातील लोकांना रोजगार मिळाल्यामुळे दरडोई उत्पन्नात वाढ होते व परिणामी लोकांचे राहणीमान उंचावते। 3. औद्योगिक विकासामुळे देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते। 4. देशातील उत्पादित वस्तूंची निर्यात केली असता त्यापासून देशाला परकीय चलन प्राप्त होते। अशा प्रकारे औद्योगिक विकासाचा राष्ट्रीय विकासावर परिणाम होतो। 3. उद्योगांच्या सामाजिक दायित्वाच्या उपयुक्ततेबाबत तुमचे मत थोडक्यात लिहा। 1. समाजातील मोठ्या प्रमाणावर नफा कमावणाऱ्या उद्योजकांनी अथवा उद्योग समूहाने आपल्या नफ्यातील काही टक्के रक्कम समाज हितोपयोगी कार्यासाठी खर्च करणे म्हणजेच सामाजिक दायित्व। 2. उद्योगांच्या सामाजिक दायित्व उद्योजक अथवा उद्योग समूह अ. शैक्षणिक किंवा आरोग्य विषयक सुविधा पुरवू शकतात। ब. समाजातील निराधारांसाठी, अपंगांसाठी, गरजू व्यक्तींसाठी मार्गदर्शन केंद्रे चालवू शकतात। क. एखादे गाव दत्तक घेऊन त्या गावाच्या विकासास
हातभार लावू शकतात. ड. पर्यावरणीय विकास केंद्रे उभारू शकतात. 3. उद्योगांच्या सामाजिक दायित्वामुळे परिसरातील लोकांच्या कल्याणात भर पडू शकते. 4. लघु उद्योगाची 3 वैशिष्ट्ये सांगा. 1. लघु उद्योगांना भांडवल, जागा, यंत्रसामुग्री या आदानांची तुलनेने कमी प्रमाणात आवश्यकता असते. 2. लघु उद्योगात तुलनेने कमी मनुष्यबळ आवश्यक असते. 3. लघु उद्योगातील उत्पादित वस्तूंची बाजारपेठ तुलनेने मर्यादित असते. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. औद्योगिक विकासावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. 1. प्राकृतिक रचना, कच्चा माल, मनुष्यबळ, पाणी पुरवठा, वाहतुकीच्या सोयी सुविधा, भांडवल, बाजारपेठ, शासकीय धोरणे, राजकीय परिस्थिती इत्यादी घटक एखाद्या प्रदेशातील किंवा देशातील औद्योगिक विकासावर परिणाम करतात. 2. उदाहरणार्थ घनदाट वन प्रदेश, पर्वतीय प्रदेश, वाळवंटी प्रदेश इत्यादी ठिकाणी प्रतिकूल प्राकृतिक रचनेमुळे आणि वाहतुकीच्या सोयी सुविधा मर्यादित प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे औद्योगिक विकास पुरेशा प्रमाणात होत नाही. 3. सुपीक मैदानी प्रदेशात शेती व्यवसायाची भरभराट होते. शेतमाल इतर अनेक व्यवसायात कच्चा माल म्हणून उपयोग होत असल्यामुळे अशा प्रदेशात इतर उद्योगांच्या विकासास चालना मिळते. 2. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे फायदे. 1. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना 1 ऑगस्ट 1962 रोजी झाली. 2. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाद्वारे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्राची निर्मिती करण्यात आली आहे. 3. या औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना सरकारकडून जमिनीचे दर, वीज, पाणी, कर यांमध्ये सवलती दिल्या जातात. त्यामुळे औद्योगिकीकरणास चालना मिळते. 4. प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाद्वारे औद्योगिक क्षेत्राची निर्मिती करण्यात आली असल्यामुळे उद्योगांच्या विकेंद्रीकरणास चालना मिळते. 5. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ राज्यातील रोजगार पातळी, व्यापार व लोकांचे राहणीमान उंचावण्यात महत्त्वपूर्ण ठरते. 3. माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे महत्त्व सांगा. 1. माहिती तंत्रज्ञान उद्योगात माहिती शोधणे, माहिती मिळवणे, माहितीचे विश्लेषण करणे, माहिती संग्रहित करणे, मागणीनुसार माहिती पुरवणे इत्यादी बाबींचा समावेश होतो. परिणामी माहिती तंत्रज्ञान उद्योगांद्वारे जगातील कोणत्याही व्यक्तीला जगातील कोणत्याही गोष्टीची सहजपणे माहिती उपलब्ध होऊ शकते. 2. माहिती तंत्रज्ञान उद्योगात संगणक, इंटरनेट, मोबाईल फोन इत्यादी साधनांचा माहितीशी संबंधित कार्यांसाठी मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. या साधनांद्वारे तुलनेने कमी खर्चात, कमी वेळेत आणि कमी कष्टात आवश्यक ती माहिती उपलब्ध होऊ शकते. 3. माहिती तंत्रज्ञान उद्योगातून मिळालेल्या माहितीच्या आधारे वैयक्तिक, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रगती करणे शक्य होते. भारतातील लोकसंख्येचा विचार करता उद्योग निर्मिती हा बेरोजगारीवरील एक चांगला उपाय आहे. स्पष्ट करा. 1. 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 2011 साली सुमारे 121 कोटी होती. 2. भारतातील बहुतांश लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे व भारतातील बहुतांश शेती ही
हंगामी स्वरूपाची आहे. परिणामी भारतातील लोकसंख्येत बेरोजगारीचे प्रमाण जास्त आहे. म्हणून भारतात मोठ्या प्रमाणावर उद्योग निर्मिती करणे आवश्यक आहे. 3. भारतात मोठ्या प्रमाणावर लघुउद्योग आणि मध्यम उद्योग निर्माण केले असता बेरोजगार व्यक्तींना, स्त्रियांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. 4. भारतात मोठ्या प्रमाणावर मोठ्या उद्योग निर्माण केले असता नागरीकरणास चालना मिळेल व ग्रामीण भागातून शहरी भागाकडे होणारे लोकसंख्येचे अति प्रमाणावरील स्थलांतर थांबवणे पण शक्य होईल. राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होईल. परिणामी बेरोजगारीचे दुष्टचक्र भेदणे शक्य होईल. प्रश्न 5. खालील विधानासाठी ओघ तक्ता तयार करा. आपण जे कापड वापरतो त्यांचा शेतापासून आपल्यापर्यंतचा झालेला प्रवास. सर्वात पहिल्यांदा शेतमाल म्हणजे कापूस, त्यानंतर काय होती सूत निर्मिती आणि त्यानंतर धाग्याची किंवा कापडाची निर्मिती. एखाद्या उद्योगाच्या स्थानिकीकरणासाठी आवश्यक घटक कोणते असतात? घटक 1. प्राकृतिक घटक. त्याच्यामध्ये प्राकृतिक घटक मृदा, खनिज संपत्ती, पाणी पुरवठा. पुन्हा आर्थिक घटकात शेती व कच्चा माल, वाहतूक, बाजारपेठ, भांडवल. इतर घटकात मनुष्यबळाची आवश्यकता असते, म्हणजे मनुष्यबळांची संख्या लागते, मनुष्यबळाची गुणवत्ता, वैज्ञानिक प्रगती आणि तांत्रिक प्रगती. प्रश्न 6. फरक स्पष्ट कर. कशामध्ये पाहायचं आपल्याला? मध्यम उद्योग आणि अवजड उद्योग. आता आदानांचे प्रमाण कसं? अवजड उद्योगांच्या तुलनेत मध्यम उद्योगांना कमी प्रमाणात भांडवल, जागा, मनुष्यबळ व यंत्रसामुग्री आवश्यक असते. अवजड उद्योगात कम्प्लीट अपोजिट. मध्यम उद्योगांच्या तुलनेत अवजड उद्योगांना मोठ्या प्रमाणात भांडवल, जागा, मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्रीची आवश्यकता असते. उदाहरणे पहा. फळ प्रक्रिया उद्योग, गुऱ्हाळ इत्यादी मध्यम उद्योगांची उदाहरणे. अवजडमध्ये साखर निर्मिती, कापड निर्मिती, वाहन निर्मिती, औषध निर्मिती इत्यादी. यानंतर कृषी पूरक उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान उद्योग. स्थानिकीकरण. सर्वसाधारणपणे कृषी पूरक उद्योगांचे ग्रामीण भागात स्थानिकीकरण असते, तर सर्वसाधारणपणे माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे नागरी भागात स्थानिकीकरण आढळते. उदाहरण, कृषीपूरक उद्योगांचा पारंपरिक उद्योगात समावेश होतो आणि माहिती तंत्रज्ञान उद्योगांचा आधुनिक उद्योगांमध्ये समावेश होतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या पाठाचा स्वाध्याय संपतो. याच पद्धतीचे स्वाध्याय तुम्हाला इतिहास आणि नागरिक शास्त्रांचे पण पाहायला मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण टीमच्या वतीने विनंती करतोय, जर आपण अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपले काही सजेशन्स असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. चला तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ पाठांसह. आपल्या सर्वांचे धन्यवाद.